नैनेश, जिप्सी नायक, बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. अ, जो आपला टॉपिक चालू आहे पुरुषार्थ आणि प्रारब्ध त्याबाबतच हे सम हे समजत नाहीये की आ- आधीच्या जन्मात जे काही आपण केलं त्याचा परिणामांतर्गत काय काय येतं. बघा, आपण जे करतो तो पार्ट आहे, आपली वाणी सुद्धा त्या आधीच्या जन्माचाच पार्ट आहे. म्हणजे आपले विचार काय ते सुद्धा आधीच्या जन्माचाच भाग आहेत. काय काय आधीच्या जन्माचा पार्ट आहे. मग माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया की आता आपण काय करू शकतो. या नैनेशचं जे काही आहे ते सगळं जुन्या कर्मांचंच फळ आहे. आणि तुम्ही जे काही करतात त्यातून आज बीज पेरली जातील. आजचा पुरुषार्थ तो आहे. नैनेश जे काही करतो, विचार, वाणी, वर्तन, निर्णय घेतो, सुखदुःखांचा परिणाम भोगतो, कामात मजा घेतो, कामातून दुःखी होतो, जॉब चांगला मिळतो, जॉब नसेल मिळत, तर नैनेशला टच होतं सगळं डिस्चार्ज कर्म आहे. विचार सुद्धा, हो, विचारही सुद्धा. वाणी, विचार, वर्तन. नैनेशने कशानंतर भांडण केलं तरी डिस्चार्ज. खूप प्रेमाने सगळ्यांना समजावून काम केलं तरी डिस्चार्ज. चिटिंग केलं तरी डिस्चार्ज. ओपन टू स्काय, बस मी सरळ बोलणार आहे, मला हे आवडत नाहीये, सगळं नैनेश जे काही करतोय डिस्चार्ज आहे. बरं, मग तुम्ही काय मानता की मी नैनेश आहे मानता का मी शुद्धात्मा आहे मानता? ज्ञान घेतल्यानंतर आता शुद्धात्मा आहे असं मी मानतो. शुद्धात्मा आहे आणि शुद्धात्मा असणं हा पार्ट डिस्चार्ज नाही. ज्ञान जागृती, नैनेश काय करतोय त्याला बघणं, जाणणं, तो पुरुषार्थ ज्ञानानंतर होतो. तो व्यवस्थेच्या अधीन नाहीये. तो नैनेशचा भाग नैनेशनेच बघायचा आहे. म्हणजे मग दुसरा असायला हवा ना नैनेशपेक्षा कोणी वेगळा. तर तो तुम्ही शुद्धात्मा, ज्ञाताद्रष्टा, त्याला पुरुषार्थ म्हणतात. म्हणजे म्हणजे आपण जे म्हणतो की 5,000चं दान दिलं, त्यानंतर जो विचार आला की अरे खूपच चांगलं काम केलं, मी तर खूप मोठा दानशूर या आहे. दशेतला पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ. कारण विचारात स्वतः तन्मयकार होता ना अज्ञान दशेत. पण ज्ञानानंतर दशेत समजतं की नैनेशने जरा नैनेशच्या मनात वाईट विचार आहे. मग पुन्हा प्रतिक्रमण करायचं, बाबा का वाईट विचार करतोस, हे झाल्यावर नंतर पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह नको करू, नुसतं पण सांगून हे सोडून दोन पार्ट द्यायचं. वेगळे कसे झाले? तोच तर आहे जो विचार करतोय आणि खुश होतोय की मी खूप मोठं काम केलंय, आणि दुसरं तो विचार करणारा वेगळा आहे, तो अहंकार आहे. बरं, आणि तुम्ही जागृत प्रज्ञाशक्ती असणारे आहात, शुद्धात्मा. पण त्या दोघांमध्ये फरक आतून कसा येतो? या रिलेटिव्ह मध्ये जे काही टचिंग होतं ते सगळं नैनेशच आहे आणि मोक्षाचं आहे, आत्म्याचं आहे. या दोषांकडे बघणं, रागद्वेषाकडे बघणं, ते सगळं प्रज्ञाशक्तीचं आहे. मोक्षाचा डिसिजन प्रज्ञाशक्तीचा आहे. म्हणजे जे इमिडिएटली होतं की मी खुश झालो, मी खूप चांगलं काम केलंय, ते नैनेशचं आधीचं असतं, नैनेशचं होतं. नैनेशने कॉजेस पेरली, हा हा दान द्यायचं आहे भगवानांसाठी. आता कॉजेसचा परिणाम होतोय, त्यामुळे चांगलं दान दिल्याचं समाधान मिळतं, हा हा खुश होतो. समाधानही इफेक्टच आहे, डिस्चार्ज आहे. आणि मग नंतर पुन्हा तो स्वतःला जो अॅनलाइज करतो, वाटतं हो 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 हे तर नैनेश बरोबर होत आहे, तर तो जो दुसरा आवाज असतो तर तो आपण म्हणू शकतो तो प्रज्ञेचा असतो. प्रज्ञा आहे. बरं, म्हणजे ह्या पूर्ण आयुष्यात, म्हणजे याच्याशी संबंधित दुसरा कनेक्टेड प्रश्न येतो. म्हणजे बघा की आप्तपुत्र वगैरे इथे आले होते, आम्ही सारे बोलत होतो. समजा आपण एखादी क्रिकेट मॅच जरी बघायला गेलो तरी आपण त्या गोष्टीमध्ये, म्हणजे मला आजवर असं वाटत होतं, जर आपण टीव्ही बघत असू, क्रिकेट मॅच बघत असू, काही बघत असलो, पण जोवर ज्ञातादृष्टा भावनेने बघतो की बाबा ठीक आहे चला नैनेशकडे बघायचंय, हा मॅच बघतोय, आणि जोवर आपण त्या जागृतीत आहोत की मी शुद्धात्मा आहे, नैनेश मॅच बघतोय, तोवर तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्ही त्यावेळी कोणतीही बीज पेरत नसता. पण जे मला त्या दिवशीच्या सत्संगातून समजलं ते म्हणजे हे होतं की नाही, आपण जेवढे या गोष्टीमध्ये मूव्ही किंवा क्रिकेट या साऱ्या वेळी आपण जे काही करतो, म्हणजे जे तुम्ही इंडिया पाकिस्तान मॅच बघत असाल तर कुठे ना कुठे तुम्ही पुढच्या जन्मासाठीची काही बीज पेरत असता. तुम्ही तिकडे अफगाणिस्तानात, पाकिस्तानात कुठेही जन्म घेऊन पुन्हा ते सारं काही करता. म्हणून मग कधी असं वाटतं की सारं आयुष्य असंच संपतं का? ऍक्च्युली बीज म्हणजे काय की आपलं पेंडिंग राहतं, जे आपल्याला क्रिकेट बघण्यात मजा येते ना, म्हणजे आपण भौतिक सुख घेतो, मजा घेतो, म्हणजे बघा, त्यामुळे तो डिस्चार्ज, तो पेंडिंग राहील. भौतिक सुखाचा कंटाळा येणार. कंटाळा म्हणजे द्वेष नाही, पण रुची वाटत नाही. म्हणजे ह्यात काय मजा आहे, ह्यात काय आनंद आहे, ही फाईल आहे,
फाईलचा समभावाने निकाल केलाय. मग नंतर हे जाणून घ्यायचं की नाही मिळालं तरी चांगलं आहे. नाही पण पुन्हा कधी? 3 वाजल्यापासून चालू झाली? 4 वाजले आता. मला माहित नाही. परत धावत जाऊन चालू करेल टीव्ही. म्हणजे इंटरेस्टवर ऑब्जेक्शन आतून येत नाही. आपणही जागृती ठेवायची की इंटरेस्टचा डिसइंटरेस्ट व्हायला हवा. इंटरेस्ट सुद्धा नाहीये आणि डिसइंटरेस्ट सुद्धा नाहीये. असं न्यूट्रल राहता यायला हवं. तटस्थ. शेवटी मित्र आहात. म्हणजे बघायला नाही मिळालं काही हरकत नाही. गरजच नाहीये तरी मनाला ओढ असते. मग की हा काय फायदा आहे याचा? उगाच का वेळ घालवतात? युजलेस, वेस्ट ऑफ टाईम. खेळणाऱ्याला मजा येते, बघणाऱ्याला काय मजा येते? आणि मॅच फिक्सिंग दादाजींनी तर 75-80 मध्येच हे म्हटलं होतं की ही 11 माणसं ही मजा करतात आणि आपण लोक बुद्धू बनतो. मूर्ख बनतो. आणि त्यात खरी गोष्ट तर शेवटी उघड झाली. मॅच फिक्सिंग होतं. पैशांच्या आधारे चालतात ते सगळे व्यवहार. म्हणजे आपल्यासाठी बघा सिंपल इक्वेशन काय आहे? समजा आपण आईस्क्रीम खात असू तर आता ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो ज्ञानाची. आपल्याकडे 5 लेवल्स आहेत. त्यातली पहिली लेवल काय सांगते? आईस्क्रीमची इच्छा होते, कोणाला दुःख देऊन आपला मोह पूर्ण करायचा नाही. बरोबर. दुसरी लेवल नाही काय मिळालं तरी दुःख नाही व्हायचं. आणि थर्ड लेवल काय आहे? तर मजा येते खायच्या वेळी. म्हणून आतून आता आपण खूप जास्त दुःख कशाचं करतही नाही आणि स्वतः दुःखी होतही नाही. त्यामुळे स्वतःला मजा येते म्हणून आपण खातो. पण आता त्याच्याही वरच्या स्टेजला, फोर्थ स्टेजला जायचं आहे. म्हणजे त्यानं काय करायला हवं? खात राहायचं आणि मनातनं काय नाही काय मजा आहे का याच्यात? खास मजा नाहीये. नाही काय मजा आहे सांगा हे खाल्लेलं? हे असंच निघून जाणार. जिभेला टच होईपर्यंत त्याचा स्वाद आहे. नंतर पुढे स्वाद काहीही नाही, कसला कोणता. काही माहितीच नाहीये. आता त्याच्यावर जास्त आईस्क्रीम खाल्ल्यावर अरे थोडं काही चला, जरा तिखट सगळं काहीतरी खाऊ मजा येईल. तोंडाची चव गोड झाली. म्हणजे हा स्वाद आला पण गेला कुठे? आत निघून गेला. नंतर काही उरत नाही. पण जास्त जरा तोंड गोड झालं तर थोडं तिखट काही खारे पदार्थ मागवतील. म्हणजे हे सुख त्याचा अतिरेक झाल्यामुळेही दुःख आहे आणि सुख टिकतही नाही. म्हणून बरोबर. जागृतपणे आपण हे लक्षात ठेवूया. ही खास मजा नाही येत. म्हणजे आता आपली ही तिसरी लेवल जिंकण्याचा उपाय आहे. घेत राहायचं, आईस्क्रीम खात राहायचं, खास मजा नाही येत. पहिली लेवल सुधारा, सेकंड लेवल, नंतर थर्ड लेवलमध्येही जागृती आहे. फोर्थ लेवलमध्येही मी तन्मयकार नाही होणार आणि फिफ्थ लेवल ज्ञाताद्रष्टापद नंतर येईल. ही चौथी आणि 5वी लेवल खूप क्लिअर नाही झाली. म्हणजे कसं तन्मयाकार नाही व्हायचं, ते करायचं म्हणजे कसं करू शकतो? सेम आईस्क्रीमचं जर का 3 लेवल उदाहरण जर दिलं तर? पूर्ण केलं तर आपोआप ती शक्ती वाढेल. बरं. दुःखी होईल जर आईस्क्रीम नाही मिळालं, दुःखी होतो तेव्हा तन्मयकार होण्याचं बोलूच नका. खरी गोष्ट नाही, आहे. कोणालाही दुःख देऊन बस तुम्ही तर तुमचा शौक पूर्ण करण्यासाठी सगळी मजा करता. जेव्हा हे सांगतो तेव्हा माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही. त्यामुळे दुसऱ्यांनाही दुःख देतो. त्यामुळे दुसऱ्या लेवलविषयी बोलायचंच नाही आत्ता काही. खरी गोष्ट आहे. आणि खरी मजा गोष्ट जेव्हा आहे. येते म्हणजे तन्मयाकार होताच होता. स्वादाची मजा घेता एकाकार होऊन. बरोबर. तर ती सुद्धा तन्मयाकार लेवल नाहीये. ते सुख घेतात आत्ता. बरोबर. तन्मयाकार होणारा तर 10 वेळा त्याला वेगळाच ठेवतो. पण तरी एखाद वेळेस स्लिप होतोच. स्वाद एकदम अरे पिस्ता आईस्क्रीम आहे, मजा आली हां. व्हॅनिला हे आहे, दुसऱ्या आईस्क्रीमपासून वेगळा राहत होता. पण एखाद वेळेस इंटरेस्टेड गोष्टीत रमून जातो. दैवान हरपतो तेव्हा लेवलला तन्मयकार म्हणतात. आणि मजा आली. इतर सगळं विसरून गेलो, जागृती विसरून गेलो. त्यामुळे एकरूप झालो. म्हणजे 10 वेळा अलिप्त राहतो, एखाद वेळेस स्लीप होतो म्हणून त्याला तन्मयकार म्हणायचं. पण 10 वेळा एकाकारच होतो. पण नंतर वेगळं व्हायचं. ती लेवल नंतर येईल. आधी सुखात तन्मयकार होणं बंद होईल. मग वरची लेवल येईल. बरोबर. पण जय तो सच्चिदानंद. पुरुषार्थ आहे. आमच्या 5 लेवल्स समभाव ठेवायचा, अलिप्तपणा, सुखातही तन्मयकार नाही व्हायचं, दुःखातही तन्मयकार व्हायचं नाही. हे तप आहे आणि तोच पुरुषार्थ आहे. ज्ञानाचा पुरुषार्थ आहे. पण तो कायम आणखी हवं असा जो आवाज येतो, तो म्हणजे तोच नीट ऐकायचा. हां. पुन्हा त्या दुरुस्ती करत राहायची, तो प्रज्ञा संकेत पुरुषार्थ देत आहे. राहील तो पुरुषार्थाचा भाग. बरोबर. हं? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हर्ष दिवाण. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हं. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं की नैनेशच्या प्रश्नोत्तरातून मिळालं. हं. हां. माझा प्रश्न असा आहे की मन, वचन, काया हे
परिणाम स्वरूप आहेत, जे मागवून हं. आलेत, मागील कर्माचं फळ आहे. तर जे भाव आपल्या मनात येतात, ते कोण आणतं? हं. आणि काय मग ते मनात नाही येत? जर ते मनात येत असतील, तर ते विचार आहेत का, की जे मागाहून आलेत? आता मला हे समजलंय, की जेव्हा आपण ज्ञान घेतो आणि आपण अकर्ता भावत असतो, तेव्हा सारं काही परिणामच असतो. तेव्हा डिस्चार्जच होतो. तेव्हा जे भाव येतात, ते पूर्वजन्माचं फळच असतं. पण जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता, जेव्हा मला ते दिसतं, की हर्षने काही केलंय आणि जे त्याने केलंय, त्यात त्याला मजा वाटतेय किंवा त्रास होतोय, दुःख झालंय. अशा वेळी मी काही करण्याची गरज आहे का डिस्चार्ज आहे, जो सोडून द्यायचा आहे? हां, डिस्चार्ज आहे तो जाणायचा तेच केलं आम्ही. ते बघण्याचं कार्य आपलं आहे. जाणण्याचं कार्य आपलं आहे. आणि भाव जे होतात ह्यामध्ये अज्ञानदशेत भाव होतात, ते अहंकार करतो. हे नाही का पैसे दिले तो डिस्चार्ज आहे. दान दिलं. पण डिस्चार्जच्या वेळी तो भाव काय करतो? माझ्याकडे जास्त असते तर मी जास्त दिले असते. किंवा मग ते फुकटच घेऊन गेले, यांना द्यायलाच नको ते जास्त. तर अशा भावना जर असतील, तर तो अहंकार करतो. जिवंत अहंकार. पण आपल्यासाठी काय आहे बघा, आपलं आपलं मन असेल किंवा भाव जरी आपले, तरी तो डिस्चार्ज पार्ट आहे. म्हणजे हर्षचे भाव आहेत, माझे नाहीये. ते पैसे दिल्यावर त्याला असं वाटेल, यावेळी मी फक्त बघा डोनेशन 5,000 दिले, पण पुढच्या वेळी मी जरा जास्त सेव्हिंग करेन, 15,000 देईन. तर ते भाव त्याचे आहेत, आपले नाहीयेत. असा विचार जेव्हा येतो, तेव्हा एकदमच दिसतं, की असा तो विचार आलाय. विचार असतो आणि विचारांमध्ये तन्मयाकार होतो, तेव्हा त्याला भाव म्हणतात. तो भाव, तो गतभाव आहे. तो आपला आजचा नाहीये. हर्षचा आहे, आपल्या शुद्धात्म्याचा नाही. कारण आपल्याला ज्ञान मिळालंय, की मी हर्ष नाही, मी शुद्धात्मा आहे. आणि अज्ञानदशेत मीच हर्ष आहे. आणि जे काही उत्पन्न भाव व्हायचे पैसे देताना, त्यावेळी त्याला वाटायचं मीच केलं, मलाच इच्छा आहे जास्त द्यायची. तो स्वतःच त्या भावनेचा कर्ता बनतो, म्हणजे विचारांमध्ये एकाकारच असतो. तन्मयाकार. किंवा मग दुसरं त्याचं त्याचं मन म्हणतं जास्त द्यायला हवे, तन्मयाकार येतात. किंवा कधी कोणी म्हणालं, "अरे, हे ट्रस्ट, दादा भगवानांचा ट्रस्ट चांगला आहे, त्याच्यातच द्यायला हवे, चांगलं केलं." मग त्याला वाटेल, "नाही, चला मी चांगलं केलं." अज्ञानदशेतल्या कोणत्या निमित्ताने ज्ञान मिळतं. संत महंतांनी सांगितलंय, "बस 5% धर्मदायी द्यायला हवं. चला आपण यावेळी 2% दिले, 2%. आता आपली इच्छा आहे 5% पर्यंत तरी जायलाच हवं." नेक्स्ट टाईमपर्यंत म्हणजे हे असं ऐकलंय, त्याने काही निमित्त आहे. त्याच्यात ती भावना उत्पन्न झाली. आणि तसं त्याच्या मनात, त्याचं मन सांगतं, पूर्वभावातून घेऊन आलाय. भावना धर्मदायी, पैसे जास्त द्यायला हवेत. त्यात तो तन्मयाकार झाला, तरी त्याला त्याचे भाव म्हणतात. बघा अज्ञानदशेतले. पण ज्ञानदशेत आपण वेगळे होऊ शकतो. आणि हर्षचे जे भाव उत्पन्न होतील, कोणी म्हटलं की बाबा 5% द्यायला हवे, तर त्याने तीच भावना पकडून ठेवली. आपण आपण नाही, तो सुद्धा पार्ट ऑफ डिस्चार्ज वेगळा हां, ठेवू. आम्हाला आता इमिजिएटली दिसतं. जेव्हा तो हं. विचार येतो, बघा ज्याला आपण भाव म्हणतो म्हणजे कृती झाल्यावर, तेव्हा एकदम दिसतं कळतं, की तो आलाय. कधी चांगला येतो, आता चांगला म्हणजे ज्याला आपण क्रमिक मार्गात चांगला म्हणू, तो आणखी चांगला करायला हवा. कधी-कधी चांगला विचार नाही आला, तर अरे, हे केलं, चला आता तर झालंय, पण असं पुन्हा नको करायला. म्हणजे जेव्हा ते दिसतं, तेव्हा हे तर समजतंच, की हे हर्षच आहे. मागचं डिस्चार्ज आहे. आता त्यानंतर काय हर्षकडून काही आणखी करून घेण्याची आवश्यकता आहे? आता कोणालाही दुःख होईल असा व्यवहार होईल हर्षचा. झालं तर तुम्ही हर्षला सांगायचं प्रतिक्रमण कर. आणि दुःख होत नसेल, तर नाही तू केलंस ते चांगलं आहे, बरोबर आहे, व्यवस्थित आहे, पूर्ण केलं. फाईल पूर्ण झाली. आता 5 आज्ञांमध्ये राहून व्यवहार पूर्ण करा. बरोबर. हर्षकडून फक्त प्रतिक्रमण करून घ्या, नाहीतर हा डिस्चार्ज होतोय म्हणून हर्ष. आणि एक सिंपल इक्वेशन कॉन्व्हर्सेशनचं आहे. चल हर्ष, ही फाईल पूर्ण झाली, चला चांगलं झालं, आता दुसरी फाईल पूर्ण कर. मग आपण आपल्या शुद्धात्म्यातही राहू शकू. कॉन्व्हर्सेशन इज अ सिम्पलेस्ट वे ऑफ कीपिंग सेपरेशन. म्हणजे अशी बोलाचाली तुम्ही करत राहाल, तुम्ही आत्म्याच्या सीटवर आहात आणि या फाईलच्या सोबत तुम्ही वेगळेपणाही बाळगाल. हां, सोपं होईल एक सगळं. एक फॉलोअप प्रश्न आहे कालच्या आदी आणि निखारच्या प्रश्नाबाबतचा, ज्यात त्यांना समजावून घ्यायचंय, की चांगला धर्म कोणता? हं.
तर मला असं वाटतं की कुठेतरी आतूनच ही मान्यता आहे की आपलं जीवन एकच आहे. म्हणजे ते फंडामेंटल आहे. त्यातल्या पुनर्जन्माची, कर्माची, हिशोबाची, त्याच्या गॅरंटीबाबत एक्सेप्टन्स नाहीये. कारण असं वाटतंय की कदाचित एकच जन्म आहे. त्यामुळे तो उगाच आपण वाया तर नाही ना घालवत एकाच डायरेक्शनला आणि मग दुसरी एखादी चांगली दिशा असली तर? तर काय आता कोणता असा फिजिकल किंवा स्पिरिच्युअल आध्यात्मिक पुरावा उपलब्ध आहे पुनर्जन्माबाबतचा? आहे ना. नाही का कालच सांगितलं होतं ना स्कूप सगळं, की बघा आपले विचार, वाणी, वर्तन आपल्या काबूत आहे का? तर ते आपल्या ताब्यात नाही, मग कुठून येतात? आपण आपला कंट्रोल नाही का करू शकत? मग आपला पार्ट वेगळा आहे आणि हा पार्ट वेगळा आहे. हा डिस्चार्ज होतोय आणि कॉजेस करतो तो पार्ट चार्ज होतोय. पण चार्ज नेक्स्ट लाईफमध्ये येईल. डिस्चार्ज म्हणजे आता मागच्या जन्मातलं फळ आहे. फळ येत आहे. पण सर्वांचा पुनर्जन्म आणि कर्माच्या हिशोबाला फंडामेंटल प्रूफ नाही मानलं, वेगळं केलं. तर बाकीचे सारे योगायोगच म्हणावे लागतील. हे हे कोइन्सिडन्स म्हणजे सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस नाही राहणार मग. नाही मग ते कसं काही काय समजायचं? कोइन्सिडन्स म्हणा, पण 10 वेळा मला आवडलं तेच मी करू शकलो. पण एकदा मला आवडत नाही आणि माझी इच्छा नाही तरीही ते घडतं. मग त्यात विरोधाभास होतो. सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स कशाला म्हणतात? म्हणजे कोइन्सिडन्स कशाला म्हणतात सांगा मला? को की कोइन्सिडन्समध्ये. सगळ्या कोइन्सिडन्स कशाला म्हणतात? सगळ्यांच्या बाबतीत सारखं व्हायला हवं. नाही तोच आपोआप त्याच पावसात तुम्ही गेलात, तर तुम्ही आजारी पडता, मी फ्रेश होतो. तर माझ्यावर आणि तुमच्यावर सारखा का नाही होत परिणाम? नाही होणार. कोइन्सिडन्स म्हणजे तो कोणत्याही परिस्थितीत हां, कुठेही वेगवेगळा भिन्न असतो. असतो. मग व्हाय धिस इज हॅपनिंग वेगवेगळं. माझा स्वतःचा व्यवहार सुद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळा असतो. तो सुद्धा योगायोगाने. म्हणजे मी आज मला पाऊस कोइन्सिडन्स हा आवडतो तर शब्दच उद्या तो सांगतो. आवडेनासा होतो. कोइन्सिडन्स हा शब्द सांगतो, की योगायोग हा शब्दच सांगतोय, की लकी पर्सन, अनलकी पर्सन, कोइन्सिडन्स हे सगळे पुनर्जन्माचे पुरावे आहेत. पण त्याच्या बिलीफमध्ये ते नाहीये म्हणून ते तसे शब्द वापरतात. बाकी कोइन्सिडन्स आपल्यासाठीच असे का जुळून आले? मला का हे भेटले? व्हाय? तर त्याचं काही उत्तर नाहीये. कोइन्सिडन्स म्हणजे हां, ऑटोमॅटिकली होतं. हां. कोइन्सिडन्स जर मानला तर उत्तर नाहीये. हां, कोइन्सिडन्सला ऑटोमॅटिक नाही म्हटलं जात. हे लोक ऑटोमॅटिक मानतात म्हणजे असे नॅचरली भेटले. पण विदाऊट कॉजेस इफेक्ट येतच नाही. धिस इज अल्टिमेट लॉ ऑफ द वर्ल्डमधला परिणाम कॉजेसचाच परिणाम आहे. कॉजेस. बघा आपलं लक म्हणजे पुण्याचं फळ म्हटलं जातं. अनलक म्हणजे पापकर्माचं फळ म्हणतात. डिमेरिट कर्म आणि मेरिट कर्म. कॉजेसचा परिणाम तर बरोबर आहे. युनिव्हर्सचा पुढचा सेकंद मागील सेकंदावर बेस्ड असतो. ओव्हरऑल कंबाइंड. साऱ्या विश्वात जे होतंय त्यात जेवढं सारं मिळून, पूर्ण ब्रह्मांड मिळून, जे आज सामावलेलं आहे त्यातून पुढचा सेकंद बनेल. पण माझ्यासाठी जो पुढचा सेकंद येतो, तो मीच मागे टाकलेला आहे का इतर कोणाच्या तरी जोडण्याने तो बनलेला आहे? आणि माझ्या जोडण्यातून जो बनणार आहे त्याच्याशी माझं काहीच देणं घेणं नाहीये हे कसं समजणार? आपल्याला जेवढं सफरिंग येतं ना, आपल्या कॉजेसमुळे येतं. पण समजून घ्यायचं. तुम्हाला काही टच झालं, म्हणजे एखादा अपमान जरी टोचला किंवा एखादा डास जरी चावला, तरी तो परिणाम आपल्या कॉजेसचाच आहे. डास साऱ्या खोलीभर पसरतील, पण तुम्हाला नाही चावणार. इतर आजूबाजूच्यांना चावतील, पण तरीही तुमच्यावर परिणामाचा भाग नसतील तर नाही येणार, असतील तर चावतील. समजलं पण आता? ती बीजं तो योगायोग म्हणजे नसतो. मच्छर योगायोगाने नाही येऊन चावत, ते हिशोबामुळे नाही. येतात. ॲक्चुअली समजून हेच घ्यायचंय, की तो तो हिशोब माझा आहे म्हणजे मी आधी होतो, मी बीजं पेरली, पण ते कसं हं. समजेल? हां, त्यात ते समजण्यासारखं एवढंच आहे, की हा जो देह आहे ना, तोही रिझल्ट ऑफ पास्ट कर्म. बॉडी. म्हणजे बॉडीला जे काही भोगावं लागतं, रिझल्ट ऑफ पास्ट कर्म डेफिनेटली. आणि मला झालंय मानाल, तर इट इज कॉजेस फॉर नेक्स्ट लाईफ. घडत आहे इज अ इफेक्ट ऑफ पास्ट लाईफ. त्याला मी केलं मानताय, दॅट इज कॉजेस फॉर नेक्स्ट लाईफ. कारण होत आहे ते त्या बॉडीला. पण तुम्ही बॉडीलाच मी आहे मानताय. अज्ञान जसे तर असंच मानतात. मला डास चावतो, मला ते आवडत नाही. डासाला तर मी मारून टाकलं. म्हणजे डासाचा द्वेष करता आणि शरीरावर प्रेम करता. रागद्वेष होतात तेच कॉजेस फॉर नेक्स्ट लाईफ. रागद्वेष हा परिणाम नाही. ते कॉजेस फॉर नेक्स्ट लाईफ आहे. आम्ही आणि
आपल्या आपल्या बुद्धीला 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षांपासून असंच ट्रेन केलं गेलंय फिजिकल बघणं आणि फिजिकल समजण्यासाठी. त्यामुळे त्या बुद्धीला हवे असतात फिजिकल प्रूफ प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे मला दिसायला हवं की हे असं होतं, मगच मी मान्य करणार की हे असं होतंय. आणि तीच बुद्धी आपली वापरली जाते ज्ञान समजून घेण्यासाठी. आणि ती बुद्धीची लेवल जर नसती तर ज्ञानही समजलं नसतं. त्याच बुद्धीचा वापर करून आपण ज्ञान समजावून घेतो आणि मग आपण तसं ज्ञान आत्मसात करून समृद्ध होऊन बुद्धीकडे बघायला लागतो. आणि मग बुद्धीला समजवायला लागतो की आता फिजिकली न बघता लॉजिकली बघ किंवा स्पिरिच्युअली बघ. पण ती पुन्हा पुन्हा मध्ये येते आणि म्हणते असं नाही, कसं होऊ हरकत शकतं. नाही. हरकत नाही. पण थोडा परिचय असायलाच हवा. परिचय म्हणजे काय, की बघा आपण कॉम्प्युटर एका दिवसात शिकतो का? सगळ्या कॉम्प्युटरची नाही, वेळ लागेल. एका दिवसात लँग्वेज येईल का तुम्हाला? सगळं सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सगळ्या फाईल्स, इनपुट, डिलीट करणं सगळं एका दिवसात येईल का तुम्हाला? एक दिवस ऐकलं तर सगळ्याचे एक्सपर्ट झालात का? किती एक दिवस लागतो की 2-4 तास आणखी लागतील? का 2 वर्षांपर्यंत चालू राहतं ते शिक्षण? कायमच चालू ठेवावं म्हणजे लागतं. कायमच शिकण्यासाठी आपण वेळ देतो की नाही? देतो. आता कम्प्युटरची भाषा शिकायला किती वर्ष निघून जातात? मग आत्म्याची भाषा शिकायला वेळ तर जाणार की नाही जाणार? बरोबर. म्हणून बरोबर. एक पार्ट हवा की पुरावा हवा. आम्ही काय म्हणतो हे- की सत्संगात या, तुम्हाला पुरावे मिळत जातील. पण थोडा तरी परिचय हवा त्यासाठी या विषयाचा. हा, तो वेळच देतोय त्यासाठी. तो त्यासाठी कम्प्युटरसाठी, बिझनेससाठी 2-2 वर्ष काढावी लागतात. कम्प्युटरमध्ये तर सगळं आयुष्यभर शिकावं लागतं असं म्हणतात. आणि आत्म्याचं मला प्रूफ द्या, नाहीतर युअर स्टेटमेंट सगळी चुकीची आहेत. बुद्धी ऍक्सेप्ट नाही करत आहे. मी जे मानतो तेच करेक्ट आहे, कारण तू मानणारा कोण? म्हणजे त्याच्याकडे काहीच उत्तर बरोबर नाही. आहे. आता योगायोग म्हटला तर उत्तर नाहीये त्यावर. मग तुम्ही उत्तर शोधतच राहायचं. कोइन्सिडन्सचा अर्थ म्हणजे वाय धिस हॅपन्ड. दादाजींनी एक एक्झाम्पल दिलंय. एके दिवशी त्यांना तो लॉंग कोट परिधान करून एका लग्नाला जायचं होतं त्यांना. घरातून बाहेर पडले ज्ञान घेण्यापूर्वी. तर 3ऱ्या मजल्यावरच्या एका माणसाने पानाची पिचकारी मारली. अगदी त्यांच्या कोटवरच पडलं सगळं. फळ मिळालं. मग ते त्याबद्दल विचार करायला लागले. बघा, ज्ञान नव्हतं त्यांच्याकडे, पण तरी विचारी होते. विचार केला, 1 सेकंदाच्या फरकाने त्यांची पिचकारी पुढे पडली असती, 1 सेकंदाच्या विलंबाने मागे पडली असती. बरोबर माझ्यावर कशी पडली? कोणी कसं जोडल्या दोघांना? ते विचारी होते. आता ह्याची इच्छा होती का? तर नाही. माझी इच्छा होती का? तर नाही. मग कोणी या दोघांना एकत्र आणलं. 1 महिनाभर त्यावर ते विचार करत त्यातल्या एव्हिडन्सचा अभ्यास केला. वाय धिस हॅपन्ड विथ मी ओन्ली. म्हणजे असा विचार करणं हे विचारी माणसाचंच काम असू शकतं. आर्ग्युमेंट नाही करत विचारी लोक. ते जे सायंटिस्ट असतात ना, ते काहीही झालं तरी वादविवाद नाही करत. का असं नाही? त्याचा अभ्यास, त्याचं निरीक्षण करतात, की आता ह्यामध्ये मीठ टाकलं तर याचा रिझल्ट असा आला. त्यात साखर टाकली याचा रिझल्ट आला. त्यात सोडियम, पोटॅशियम हे टाकलं, सोडियम क्लोराईड टाकलं, हे सोडियम ऑब्झर्वेशन करतात, त्यातून निष्कर्ष काढतात, थिअरी सेट करतात. म्हणून शांतपणे निरीक्षण करा, अभ्यास करा आणि नंतर निष्कर्ष काढा. दादाजींनी कन्क्ल्युजन काढलं की दिस इज अ रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. ती गोष्ट माझ्या अंगावर पडणं, त्यावरून मला व्यवस्थित नामक शक्ती जगाला चालवते असा प्रूफ मिळाला. खूप छोटासा होतो, एकदम 5-7 वर्षांचा. छोटासा डबा ठेवतात ना ते लोक, डबा छोटासा डब्यासारखा, आणि त्यात पेनाचे तुकडे टाकायचे, त्याबरोबर खेळत राहायचं. कारण गावामध्ये खेळण्याच्या महाग वस्तू नसायच्यात, अशी स्वस्तच खेळणी होती. म्हणून एक वाटीसारखं घ्यायचं आणि त्यात टाकत राहायचं आणि म्हणायचं आपण त्यातले 2 बाहेर गेले, 3 आत आले, 2 बाहेर पडले. माझे 5ही आत गेले. दुसऱ्या वेळी एक बाहेर पडला, 4 आत. हे कोण करतं? तर माझी इच्छा असायची सगळे आत गेले पाहिजेत डबीच्या आत. पण हा तुकडा बाहेर कसा आला? कोणी पाडला? सांगा. माझी इच्छा होती, म्हणजे माझ्या इच्छेशिवाय कोणती तरी इतर शक्ती काम करते. अभ्यास करत आम्हाला एवढं मोठं विज्ञान सापडलं. म्हणजे प्रूफ मिळवण्यासाठी थोडा वेळ काढायला हवा आणि अभ्यास करायला हवा. पण
कोइन्सिडन्स म्हणून असं कोइन्सिडन्स मीन्स अर्धवट, हे अपूर्ण ज्ञान आहे. अपूर्ण आहे, बरोबर. एकाचं उत्तर लोकांना नाही मिळत म्हणून त्याला योगायोग असं म्हणून टाकतात. पण वाय दिस हॅपन्ड विथ मी ओनली, योगायोग माझ्याच वेळी का घडला आणि त्याचं त्यामुळे नुकसान होईल असे एव्हिडन्स का झाले, मला फायदा झाला असे एव्हिडन्स का झाले, वाय दिस हॅपन्ड. आणि त्याचं उत्तर अध्यात्म विज्ञानाने पूर्ण होतं. बलराज जय सच्चिदानंद. बोला. स्वसत्तेत राहणं, परसत्तेचा उपयोग नाही करायचा, हे समजवावं. काय म्हणताय स्वसत्तेत राहायचं, परसत्तेचा उपयोग नाही करायचा. परसत्ता? हा, हे मी दादा भगवानाच्या पुस्तकात वाचलं होतं, थोडं समजावून सांगावं. परसत्ता म्हणजे जे काही हे कार्य होत आहे त्याचा करता मी नाही, व्यवस्थित शक्ती आहे. मग व्यवस्थित शक्तीमुळे जे जे घडतंय ते सगळं परसत्तेतलं आहे. आणि मी जे करतोय, मी स्वतंत्र आहे, कुणावर अवलंबून नाहीये, ती माझी स्वसत्ता आहे. सत्ता म्हणजे आपण स्वतः करू शकतो स्वतंत्रपणे, आणि परसत्ता म्हणजे डिपेंडंट असतो कोणावर तरी, म्हणजे अवलंबून असलो ती आपली सत्ता नाही. व्यवस्थितची सत्ता आहे, परसत्ता आहे. म्हणजे हे बलराजचं जे काही आहे, वाणी, विचार, वर्तन, या संसाराचं कार्य, पंचेंद्रियांनी जे काही अनुभवास येत आहे, बलराज जे काही करतो सगळी परसत्ता आहे. डॉक्टर असेल, मेडिकलचा जे काही प्रोफेशन म्हणजे मेडिकलचं ज्ञान आणि मेडिकलचं कार्य सगळं परसत्तेत आहे. वकील असेल तर वकिलाचं कार्य आणि वकिलीचं ज्ञान, ते सारं म्हणजे आपण शिकलो तेव्हाच कायद्याचं ज्ञान मिळालं ना. 5 वर्ष शिकावं लागतं. BA, LLB बघा. हो, ते शिकावं लागतं की नाही लागतं त्याला? शिकावं लागतं. आता शिकल्यावर ज्ञान पूर्ण घेतल्यावर आता बाहेर पडलं म्हणजे ते परसत्तेमध्ये कोणाच्या तरी आधाराने ते घडतंय. आणि ज्ञाताद्रष्टा राहणं तेवढंच आत्म्याच्या स्वसत्तेत आहे. बलराज काय करतोय त्याला बघणं, जाणणं आणि स्वतःच्या जागृतीत राहणं. मी शुद्धात्मा आहे, मी अनंत ज्ञानी आहे, मी अनंत दर्शनी आहे, अनंत सुखाचं धाम आहे, अनंत शक्तिशाली आहे. स्वरूपाच्या आनंदात राहायचं, जागृतीत राहायचं आणि असं सांगू इच्छितात की मी परसत्तेत कधीच प्रवेश न करावा, स्वसत्तेचाच उपभोग घ्यावा, अशी मला शक्ती द्यावी. समजलं का आता तुम्हाला? जय सच्चिदानंद.